छत्रपती शिवाजी महाराजांची मिले। म्हणून आपले असणारे आदरणीय मनोज जरांगे पाटील महाराज, इतकं वाईट वाटतंय की आता कालच मी बातमी पाहिली, बातमीला बघितलं महाराज, 5वा दिवस आज उगवलाय, अन्न घेतलं नाही, पाणी घेतलं नाही, असे ते भाषण करायला जरी लागले ना महाराज, तो व्हिडिओ मी पाहिला, मला व्हिडिओ बघूसा वाटला नाही का, तर महाराज त्यांची हालत एवढी वाईट झाली आहे, त्यांचे हात असे थरथर कापतायत, ते असे माईक धरून बोलायला लागले ना तरी महाराज मला ते दृश्य पाहवत नव्हतं का। जो माणूस आपल्या मराठा बांधवांसाठी लढा देतोय, जो माणूस आपल्या आरक्षणासाठी उभा राहिलाय, त्या माणसावरच आज अशी वेळ आली आहे महाराज। सरकारला कसं हे बघू वाटतं, त्यांचे थरथरणारे हात पाहून, त्यांचा कापणारा आवाज पाहून कोणाच्याही हृदयाला महाराज जखम व्हावी, कोणाचंही हृदय रडावं, हृदय पिळवून टाकणारे हे दृश्य होतं महाराज। ते असे झोपलेत, झोपूनच महाराज नंतर तर त्यांना सहनच झालं नाही, त्यांना मी काय बोलतोय, काय बोलावं, त्यांच्या शरीराने त्याची साथ सोडू लागले का, त्यांना बोलू वाटत नाही। आणि महाराज झाले काय, थरथरणारा आवाज, ते हात थरथर कापतायत, त्यांच्या हातातून माईक पडतोय, तरी पण महाराज ते एकच म्हणतायत की महाराज आता मी आरक्षण भेटल्याशिवाय हे उपोषण थांबवणार नाही। महाराज काय बोलावं त्यांच्याबद्दल। आपण आताच बघितलं की आंतरवाली सराटीमध्ये जी सभा झाली, त्या सभेला महाराज कीर्तन जर आपण ठेवलं ना, कीर्तनला 10चा टाइम दिला तर महाराज माणसं 11 वाजता कीर्तनाला येतात, पण महाराज सभा दुसऱ्या दिवशी होती तर महाराज आदल्या दिवशी माणसं त्या ठिकाणी उपस्थित होती। ही मराठ्यांची पावर आहे, ही महाराज त्या माणसाची पावर। पाखंडी लोकांचं महाराज पाखंड बाहेर काढायचं आलं पाहिजे, याच्या करता महाराज आपला धर्म वाचवावा, धर्म वाढवावा, याच्या करता छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली की महाराष्ट्रातील लोकांना आपलं स्वराज्य स्थापन व्हावं, याच्या करता स्वराज्याची महाराज स्थापना केली छत्रपती शिवाजी महाराजांनी। आजचा हा चाललेला आपला मराठा क्रांती मोर्चा आहे महाराज, गेले 2 महिने झालं आपला हा लढा चालू आहे। बघा 2 महिने झाले हा मराठा क्रांती मोर्चा, मराठा आरक्षण चालू आहे, 2 महिन्यासाठी महाराज हा लढा चालू आहे। वाईट वाटतं महाराज, एवढ्या आपल्या मराठी बांधवांची तळमळ चालू आहे, याच्या करता महाराज आपल्या जीवाचं रान करून, नवे नवे अन्न पाणी त्याग करून आपला मराठा बांधव, मराठा समाज उपोषण मिळावं, आरक्षण मिळावं, आरक्षणाची गरज आहे, याच्या करता महाराज आपला मराठा बांधव उपोषण करतोय। 2 महिने झालं महाराज हा लढा चालू आहे, तरी पण मला वाईट याचं वाटतं की सरकारला थोडा सुद्धा याचा कळवळा नाही, जरा सुद्धा याची जाण नाही महाराज। आपला मराठा बांधव लाखोने नव्हे तर करोडोने एकत्र आलाय का, ज्या वेळी महाराज या जगतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये धर्माचं उल्लंघन केलं जाईल, ज्या वेळी धर्मावर संकट येईल, त्या वेळी महाराज देव अशा व्यक्तींना पाठवतो, देव अशा व्यक्तीची निवड करतो। धर्म रक्षावया अवतार घेशी, धर्म रक्षावया धर्म रक्षावया अवतार घेशी। ज्या वेळी महाराज भारतावर, आपल्या धर्मावर ज्या वेळी महाराज वाईट नजर पडली, त्या वेळी अवतार घेतलाय
आणि महाराज देवानं प्रत्येक वेळी वेगवेगळ्या रूपामध्ये अवतार घेतलाय. महाराज या आपल्या मराठा बांधवांसाठी मराठा आरक्षण चालू आहे आणि याच्या करता देवांनी महाराज निवड केली ते मनोज जरांगे पाटलांची. त्यांनी हा लढा चालू केलाय आणि हा लढा कधी विझणार नाही. अभिमान वाटतो मला महाराज की महाराष्ट्रामध्ये मी जन्माला आले. महाराष्ट्र आपली जन्मभूमी आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या महाराष्ट्राच्या रक्षणाकरता नवे नवे आपल्या स्वराज्यासाठी आपला जीव महाराज अर्पण केला. नवे नवे त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या धर्माचा स्वतःच्या जातीचा विचार केला नाही. ज्या छत्रपती शिवाजी राजांनी आपला स्वराज्य स्थापन व्हावं याच्या करता महाराज आपला स्वराज्य स्थापन होण्याकरता कितीतरी महाराज प्रयत्न केले, आपल्या प्राणाची आहुती दिली, तेव्हा कुठे हे स्वराज्य निर्माण झालं. त्या महाराज त्या छत्रपती शिवाजी महाराजांना एक बघून वाटतं निश्चयाचा महामेरू बहुत जनाशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघून महाराज त्यांचं हरिकीर्तन आपण इथं गातोय आणि त्या महाराजांना आपण विनंती करूयात की महाराज तुम्ही यावं आणि सुवर्ण सिंहासनावर विराजमान व्हावं. आये महाराज विराजे. महाराजांना आपण विनंती करूयात की महाराज तुमचं हरिकीर्तन आम्ही गातोय, तुम्ही यावं आणि सुवर्ण सिंहासनावर विराजमान व्हावं. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव नुसतं ओठात असून चालत नाही, ते पोटात असावं लागतं आणि किंबहुना हृदयाच्या ठिकाणी ते स्थिर व्हावं लागतं. असं जर झालं ना तर जीवनाचा बेरंग न होता जीवनाचा श्रीरंग झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावात आहे. म्हणून महाराज मराठा आरक्षण मराठा आरक्षण मराठा आरक्षण म्हणजे नेमकं चाललंय तरी काय. कितीतरी दिवस झाले माझे मराठा बांधव उपोषण करतायत. बघा मराठा बांधवांचं उपोषण चालू आहे. मला एकच म्हणायचंय की बाकीच्या लोकांना उपोषण करता येत नसेल, काही जण म्हणतात बुवा त्यांचं काय खरंय, उपोषणाच्या कुणी नादाला लागावं. पण एक गोष्ट ऐका, तुम्हाला उपोषण करता येत नसेल तर फक्त उपोषणाच्या जागी जाऊन त्यांना साथ द्या, एवढा मोठा आधार महाराज त्यांना द्या. बस दुसरी कोणती तुम्हाला गोष्ट करायची गरज नाही. फक्त मोठा आधार. या महाराष्ट्रामध्ये महाराज 18 पगड जातीचा समावेश आहे. त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं त्यावेळेस असा विचार केला नाही की फक्त मी स्वराज्य निर्माण करणार आहे फक्त माझ्या मराठ्यांसाठी, असा विचार केला का? छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार केला, 18 पगड जातींचा विचार केला, नवे नवे महाराष्ट्राच्या मातीचा विचार केला. छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य स्थापन करत असताना विचार नाही केला जाती आणि पातीचा. मावळे लढले, नाही विचार केला दिवस आणि रातीचा. म्हणूनच महाराज स्वतःला अभिमान वाटायला पाहिजे, कारण मी आहे महाराष्ट्राच्या मातीचा, मी आहे महाराष्ट्राच्या मातीचा. महाराज आपल्या मातीला जागलं पाहिजे, ज्या मातीनं आपल्याला इथं जगायला शिकवलं. आपण म्हणतो काय, मी मराठी माणूस आहे, मी महाराष्ट्रातला माणूस आहे. जातीवाद कोणताही असू द्यात, जाती महाराज कोणतीही असू द्यात, पण आपण महाराष्ट्रात राहतोय म्हणजे आपण सगळे मराठी बांधव आहे. आज मलाही महाराज प्रश्न विचारतात, महाराज तुम्ही आज मराठा मोर्चाला सहभागी आहे, तुम्ही कोणत्या ह्याच्यात मोडता, ओबीसी का ओपन मध्ये? तुम्ही आज या मराठा मोर्चाला साथ द्यायला आलाय, मराठा मोर्चामध्ये सहभागी आहात, तुमची कॅटेगरी कोणती? महाराज आपली कॅटेगरी कोणती ह्याचा विचार नंतर करू. बघा कॅटेगरी कोणती, तुम्ही ओबीसीत आहात का ओपन मध्ये आहात? तर मला एकच सांगायचंय
की या जातीवादाला बाजूला सोडून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी जगायला शिकवलं, धर्मासाठी लढायला शिकवलं. कारण आपला धर्म सांगतो, हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे, मानसानी मानसाशी मानसा समवागणे. बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडतो, महाराज तुम्ही ओबीसी मधला आहात का ओपन मधला आहात? मला त्यांना एकच सांगायचंय की ज्या महाराष्ट्राच्या मातीत तुम्ही जन्माला आले त्या छत्रपती शिवाजी महाराजांची मी लेक आहे, त्या छत्रपती शिवाजी महाराजांची मी लेक आहे. म्हणून आपले असणारे आदरणीय मनोज जरांगे पाटील महाराज, इतकं वाईट वाटतंय की आता कालच मी बातमी पाहिली, बातमीला बघितलं महाराज, 5वा दिवस आज उगवलाय, अन्न घेतलं नाही, पाणी घेतलं नाही, असे ते भाषण करायला जरी लागले ना महाराज, तो व्हिडिओ मी पाहिला, मला व्हिडिओ बघूसा वाटला नाही का, तर महाराज त्यांची हालत एवढी वाईट झाली आहे, त्यांचे हात असे थरथर कापतायत, ते असे माईक धरून बोलायला लागले ना तरी महाराज मला ते दृश्य पाहवत नव्हतं का. जो माणूस आपल्या मराठा बांधवांसाठी लढा देतोय, जो माणूस आपल्या आरक्षणासाठी उभा राहिलाय, त्या माणसावरच आज अशी वेळ आली आहे महाराज. सरकारला कसं हे बघू वाटतं, त्यांचे थरथरणारे हात पाहून, त्यांचा कापणारा आवाज पाहून कोणाच्याही हृदयाला महाराज जखम व्हावी, कोणाचंही हृदय रडावं, हृदय पिळवून टाकणारे हे दृश्य होतं महाराज. ते असे झोपलेत, झोपूनच महाराज नंतर तर त्यांना सहनच झालं नाही. त्यांना मी काय बोलतोय, काय बोलावं, त्यांच्या शरीराने त्याची साथ सोडू लागले का, त्यांना बोलू वाटत नाही. आणि महाराज झाले काय, थरथरणारा आवाज, ते हात थरथर कापतायत, त्यांच्या हातातून माईक पडतोय, तरी पण महाराज ते एकच म्हणतायत की महाराज आता मी आरक्षण भेटल्याशिवाय हे उपोषण थांबवणार नाही. महाराज काय बोलावं त्यांच्याबद्दल. आपण आताच बघितलं की आंतरवाली सराटीमध्ये जी सभा झाली, त्या सभेला महाराज कीर्तन जर आपण ठेवलं ना, कीर्तनला 10चा टाइम दिला तर महाराज माणसं 11 वाजता कीर्तनाला येतात. पण महाराज सभा दुसऱ्या दिवशी होती तर महाराज आदल्या दिवशी माणसं त्या ठिकाणी उपस्थित होती. ही मराठ्यांची पावर आहे, ही महाराज त्या माणसाची पावर. महाराज 18-20 किलोमीटरवर लांब गाड्या लागलेल्या, चालत पायी जावं लागत होतं. आणि त्या सभेला महाराज, आपल्या मोठ्या माणसांच्या सभेला लोक गोळा होतीलच, पण महाराज काय त्या माणसाच्या ताकद आहे. महाराज मोठा माणूस असू द्यात, त्याच्या सभेला लोक गोळा होतील, पण महाराज त्या माणसात एवढी ताकद आहे की करोडो लोकांचा समाज एकत्र गोळा केला, मराठा बांधवांना एकत्र गोळा केलं. ही फक्त मराठा बांधवांची ताकद आहे, मराठ्यांची पावर आहे. सोपं नाही महाराज. एवढ्या समाजाला, आणि तिथं महाराज कोणत्याही माणसाला आमंत्रण नव्हतं. मला सांगा, दिलतं का आमंत्रण कुणाला? का पत्रिका पाठवलेली, इन्व्हिटेशन कार्ड दिलेलं का? आणि महाराज आपला मराठा माणूस एवढा स्वाभिमानी आहे, लग्नाची पत्रिका जरी मिळाली नाही ना तर कुणाच्या लग्नाला जाणार नाही. पण महाराज त्या मराठा बांधवांना कोणतीही पत्रिका, कोणतंही आमंत्रण आणि कोणताही निरोप द्यावा लागला नाही. महाराज एका शब्दावर, जरांगे पाटलांच्या एका शब्दावर करोडोनं लोक तिथं हजर होती. हे माणसाची ताकद आहे, ह्या मराठा बांधवांची ताकद आहे. महाराज एक तर मराठा शब्द असा आहे, मराठा महाराज, मराठा तितुका मेळ व्हावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. महाराष्ट्राचा जर धर्म वाढत असेल ना तर तो महाराज आपल्या मराठी माणसापासून आहे. महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस हा मराठीच आहे. याच्यासाठी लढा उभा केलाय. मग महाराज त्या माणसाने जीवाचं रान केलंय, रक्ताचं पाणी केलं. कशा करता? आपल्या बांधवांना मराठी आरक्षण भेटावं.
तुम्ही जर त्यांच्या मुलीची मुलाखत पाहिली असेल, बघा तुम्हीच विचार करा, तुम्ही जर त्यांच्या मुलीची मुलाखत पाहिली तर महाराज ते मुलाखत पाहून आपल्या सुद्धा डोळ्यामध्ये अश्रू येईल. महाराज ती काय गुणी लेकरू आहे, काय ते बाळ गुणी आहे महाराज. लहान त्यांची मुलं आहे, नीट ऐका बर का, लहानसं लेकरू आहे पण त्याला एवढा किती समजदारपणा आहे महाराज. लोकांनी विचारलं, ताई बाळा तुझे वडील उपोषणाला बसलेत, आरक्षण करतायत, तुला काय वाटतं, त्यांची तब्येत खराब होत चालली आहे, तर तुला नाही का वाटत तुमच्या वडिलांनी उपोषण सोडावं, उपोषणाला माघार घ्यावी? तर महाराज ते लहानसं लेकरू म्हणतंय, नीट ऐका, ते लहानसं लेकरू म्हणतंय महाराज माझे वडील राजकारण करत नाही तर समाजकारण करतायत, समाजाच्या कल्याणाकरता करतायत. महाराज एवढं हृदय पिळून टाकणारी परिस्थिती. कालच महाराज मी बघितलं की आपल्या मराठी बांधवांनी काही कार्यकर्ते असतील, त्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या आई साहेबांना तिथं आणलं, जरांगे पाटलांच्या आई साहेबांना तिथं आणलं, कारण आई साहेबांनी सांगितलं तरी पाटील उपोषण सोडतील, पाणी तरी पितील. पण महाराज जरांगे पाटील आपल्या कार्यकर्त्यांवर पण रागवले का, माझ्या कुटुंबाला समोर आणू नका. कुटुंबाला समोर बघितलं की माझी महाराज ताकद काय होते, कमी होते का? कारण आज मी फक्त माझ्या आईचा लेक नाही तर हा करोडोचा समाज आहे, त्याचा मी बाप आहे आणि ही सगळी माझी लेकरं आहेत, असं वाक्य जरांगे पाटलांचं. मग महाराज मला हेच विचारायचंय सरकारला की तुम्हाला कसं कळवलं येत नाही? 4-5 दिवस झालं महाराज त्या माणसानं पाणी पिलं नाही. आजचा उन्हाचा दिवस बघा, ह्या उन्हाचा रखरखाट बघा महाराज. माणसाला 5-10 मिनिटं बिना पाण्याचं राहू वाटत नाही, एवढं ऊन लागतंय, उन्हात बसू वाटत नाही. आणि गेले महाराज 5 दिवस झालं तो माणूस बिना अन्न पाण्याचा आहे, तरी पण महाराज त्या सरकारला घाम फुटला नाही. ही शोकांतिक आहे. अहो काळ बदलला पाहिजे. ज्यावेळी बघा, पण आता झालंय काय की सरकार कारण देतंय, आम्हाला बदलता येत नाही, आम्हाला त्याच्यात काही चेंजेस करता येत नाही, आम्ही बघू. अरे किती दिवस विचार करा, 2-3 महिने झालं तो माणूस आपल्या घरापासून बाजूला आहे. सरकार नुसतं सांगतंय आम्ही असं करू, आम्ही तसं करू, पण महाराज सरकार अजून काहीही ठाम निर्णय देत नाहीये. वाईट वाटतं महाराज की एवढं काही करून सरकारला अजून त्याच्यावर निर्णय झालेला नाही, त्याच्यावर काही बोलणं नाही. आता झालंय काय, ती नुसती कारणं देतात महाराज, आम्हाला असं करता येत नाही, तसं करता येत नाही. महाराज ह्यांच्या हातात सगळं आहे. वेळ आला ना तर महाराज ही रात्रीच्या नोटा पण बंद करू शकतात, सगळ्या स्कीम रात्रीच्या आलटापालट करू शकतात. मग मला सांगा, राजकारणातील माणसं महाराज सरकारच्या हातात आहे, वेळ आली तर सगळं आलटापालट करू शकतात. मग महाराज मराठा आरक्षणामध्ये त्यांना का बदल करता येत नाही? कारण झाले काय, नुसतं म्हणायचं मेरा देश महान, धावल तिथलं गबाळ हान, याची नाही आम्हाला जाण, म्हणून तर ठेवलाय आम्ही भारत घाण. महाराज ही आताची परिस्थिती आहे. आता महाराज सरकार नुसतं म्हणतंय, आता झालंय काय, तू खातो का मी खाऊ, तू खातो का मी खाऊ, दोघं जण उपाशी राहू, असली तरा चालू आहे महाराज. मराठा बांधवांना लवकरात लवकर आरक्षण मिळावं याच्या करता स्वतः महाराज आपण कोणत्या जाती धर्माचा आहे याच्यापेक्षा आपण सगळ्यात आधी महाराष्ट्राच्या मातीचा आहे. आणि महाराज ज्या मातीनं आपल्याला जगायला शिकवलं, ज्या मातीनं आपल्याला महाराज आपल्या उदरात वाढवलं, आज त्या मातीच्या लेकावर, मातीच्या लेकरांवर अन्याय होतोय. आणि महाराज हा अन्याय बघवला जात नाहीये. आणि महिला मंडळ
कीर्तनाला आलेल्या महिला मंडळांनी पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नीट ऐका बरं का. तुम्ही तुमच्या मुलीला एक वेळ, नीट ऐका बरं का, तुम्ही तुमच्या मुलीला एक वेळ महाराज सौंदर्यवती नाही बनवलं तरी चालेल, रूपवती नाही बनवलं तरी चालेल, पण महाराज अन्यायाविरुद्ध लढा देणारी जिजाऊ महाराज तिला रणरागिणी बनवा. नवे नवे महाराज आपल्या मुलीला, ती मुलगी आहे ना, अन्यायाविरुद्ध लढा देणारी तिला बनवा. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची ती वाघीण आहे आणि महाराष्ट्राची ती रणरागिण आहे, तिला आपल्याशी जागायला शिकवा. जिथं अन्याय होतोय ना तिथं लढा देता आला पाहिजे. म्हणून महाराज हा चाललेला जो आपला अट्टहास आहे, यासाठी केला होता अट्टहास, एवढा अट्टहास चालू आहे, एवढा महाराज आपला करोडो बांधव, मराठा बांधव या लढ्यामध्ये सामील आहे. बघा, ज्यावेळी आपल्या अंतरवाली सराटीमध्ये सभा झाली, त्या सभेला महाराज 123 गावांनी त्याचं नियोजन केलं आणि तरी पण काही गोष्टींसाठी पैसे कमी पडत होते. तर काही सहकार्यांनी विचारलं पाटलांना की हे लोक 50 लाख देत आहेत, कोटी रुपये देत आहेत, 25 लाख देत आहेत, तर ऐका जरांगे पाटलांचे बोल काय ऐका. कोणी पैसे देत असेल, ऐका, एवढी सगळी लोक पैसे देत होती, जरांगे साहेबांना सांगत होते की आम्ही याच्यासाठी पैसे देतो, पण जरांगे साहेबांचे बोल ऐका. जरांगे साहेब म्हणतात, महाराज वेळ आल्यावर माझं गावाकडचं घर गहाण ठेवा, पण 1 रुपया सुद्धा माझ्या बांधवांकडून घेऊ नका, 1 रुपया सुद्धा कोणाचा घेऊ नका. महाराज तो माणूस असाच कुणाला विकला जाणारा नाही. काय अवघड आहे मला सांगा, एवढं सरकार त्यांच्या हातात आहे, सरकाराला कसं झुकवायचं हे त्यांच्या हातात आहे. सरकार त्यांना विनंती करतंय, पाटील दादा उपोषण सोडा. अहो पाटील जेवढं म्हणतील ना तेवढी महाराज मागणी सरकार पूर्ण करायला तयार आहे महाराज, पण त्यांच्या मनामध्ये कसली वासना. विचार करा, जर जरांगे पाटलांनी मॅनेज केलं तर महाराज सरकार त्यांना एवढे पैसे देईल की ते घरी बसून महाराज त्यांची 7 पिढ्या ते जगतील. पण ऐका, स्वतःच्या लेकरा बाळांचा विचार केला नाही, स्वतःच्या मुलाबाळांचा विचार केला नाही, विचार चाललाय ते तुमच्या आणि माझ्या लेकरांचा आणि उद्याच्या आपल्या भविष्याचा, उद्या घडणाऱ्या भविष्याचा विचार. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विनप्रीती. महाराज आपल्या मराठी बांधवांच्या मनामध्ये एकच कळवळ आहे की दादा जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटत नाही बास तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. कारण ज्या समाजाने आयुष्यभर केलं स्वराज्याचं रक्षण त्याचंच महाराज सरकार करतंय भक्षण. आता आम्हाला देऊन टाका आरक्षण, आता आम्हाला देऊन टाका आरक्षण. आरक्षण दिलं पाहिजे दादा, नाहीतर आताच्या महाराज लोकांचं झालंय काय. आता महाराज सरकार आपलं बोलणं ऐकत नाही. मी सरकारला रोखोक बोलत असते महाराज, का तर ऐका, ते महाराज त्यांना मोठं आपण केलंय. ज्या वेळेस मतदानाची गरज असते ना त्यावेळेस सगळे महाराज आपल्याकडे हात जोडत येतात. पण मराठा माणूस महाराज वेळ आली ना, बघा मराठा माणूस असा आहे की एक तर मराठा माणूस लवकर पेटत नाही आणि पेटला तर लवकर विझत नाही. मराठा माणूस असा आहे की वेळ आली ना तर महाराज आम्ही सगळ्यांच्या हातापाय जोडू, पण महाराज आरक्षण जर मिळालं नाही ना तर महाराज सरकारला फोडू, पण आरक्षण. कारण महाराज आता हा दिवा, आता या महाराज दिव्यानं एवढा पेट घेतलाय
थोडीशी महाराज आग लागलेली, पण आता त्याचा काय झालाय, मोठा स्फोट झालाय. आणि महाराज जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपला मराठा बांधव काय थांबणार नाही. आणि महाराज मराठा बांधव म्हणत नाहीत की मला त्यांच्या वाटणीचं द्या, त्यांच्या अधिकारातलं द्या, त्यांच्या हक्काचं द्या, दुसऱ्याचं द्या असं म्हणत, जे आमच्या हक्काचं आहे, ज्याच्यावर आमचा अधिकार आहे ते आम्हाला फक्त द्या. आणि न्याय हा सगळ्यांबरोबर कसा झाला पाहिजे, समान झाला पाहिजे. कारण महाराज मी मगाशी सांगितलं की महाराज कोर्ट कचेऱ्या चालू व्हायच्या आधीपासूनच एक न्यायमूर्ती होते, एक शासन होतं, ते म्हणजे माझ्या महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन. तिथं कधी कुणावर अन्याय हो नव्हता. माझा राजा कसा होता, काशी केली मथुरा केली, केली मी द्वारका, काशी केली मथुरा केली, केली मी द्वारका, जगात देव नाही शिवराया सारखा, जगात देव नाही शिवराया सारखा. महाराज हे होते आमचे राजे आणि हे होतं आमचं छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन. त्यावेळी महाराज कोणत्याही जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी माझा राजा तत्पर होता. नवे नवे अरे ज्या राजासाठी आपल्या मावळ्यांनी जीवाचा विचार न करावा, महाराज ज्या राजासाठी मावळ्यांनी आपल्या जीवाचं रान करावं, अहो छत्रपती शिवाजी महाराजांचा साधा सुधा मावळा. आणि झालं काय, लढाईमध्ये महाराज त्या मावळ्याचे हात गेले. आणि महाराज लढाईमध्ये हात गेले. एक दिवशी छत्रपती शिवाजी महाराज घरी भेटायला आले. मावळा रडू लागला. मावळ्याच्या डोळ्यातून पाणी पाहून राजांना प्रश्न पडला, अरे लढाईमध्ये तुझं 2 हात गेलं म्हणून तुला रडू येतंय काय? तर मावळा म्हणतोय, ऐका राजे, अहो लढाईमध्ये माझं 2 हात गेलं याचं मला काडी मात्र दुःख नाही, पण माझ्या जगाचा बाप घरी आलाय, माझा राजा घरी आलाय, त्याला मुजरा करायला बामराकडे हात नाही याचं दुःख वाटतंय. महाराज ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद आहे. माणूस कसा जोडावा, महाराज जे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जीव द्यायला तयार होते तो राजा कसा होता आणि त्या राजांची मावळे कसे होते. मराठ्याची पोर आम्ही नाही फिरणार मरणाला, मराठ्याची पोर आम्ही नाही फिरणार मरणाला, सांगून गेला कोणी मराठी शाहीर अवघ्या विश्वाला. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, हर 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 हर. महाराज असा अंगार, असं वादळ या रक्तामध्ये नवे नवे या नसामध्ये पेटलं पाहिजे. कारण आपल्या डोळ्यामध्ये श्वासात रोखुनी वादळ, डोळ्यात रोखुनी आग. महाराज ज्यांचा बाप छत्रपती शिवाजी महाराज आहे ना, त्यांना कशाची भीती नाही. कारण ऐका, जंगलामध्ये चांगल्या झाडाला साग म्हणतात. नीट ऐका, जंगलामध्ये चांगल्या झाडाला साग म्हणतात, विषारी सापाला नाग म्हणतात, आणि महाराष्ट्रात राहून जो हवा करतो त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा वाघ म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा वाघ म्हणतात. महाराज आपली माणसं, आपली मराठी माणसं या लढ्यामध्ये माघार घेणारी नाहीत. फक्त माझं एवढंच सांगणं आहे त्या सरकारला, आणि महाराज एवढंच सांगणं आहे आणि एवढंच मागणं आहे की माझा जो दादा आहे ना, आमचे मनोज दादा, आपले जरांगे पाटील, त्यांचा जरा विचार करा. महाराज आज त्यांच्यावर काय परिस्थिती आली आहे. 4-5 दिवस झाले उपोषणाचे. महाराज हात थरथर कापतायत. महाराज त्यांचं तोंड सुकलंय, त्यांना बोलता येत नाही. बोलताना महाराज हातातून माईक खाली पडतोय. एवढ्या महाराज वेदना
एवढं महाराज मनामध्ये दुःख आहे तरी पण त्या सरकारला त्याचा कळवळा वाटत नाही. मला दादांना फक्त एकच सांगायचंय, दादा लाखो मेले तरी चालतील पण लाखोचा पोशिंदा जगला पाहिजे, लाखोचा पोशिंदा जगला पाहिजे. म्हणून दादा स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. थोडं का होईना दादांनी पाणी पिलं पाहिजे. महाराज मराठा आरक्षण आपल्याला मिळणारच आहे, सरकारला द्यावंच लागल. कारण आपण कुणाच्या हक्काचं मागत नाही, कुणाचं ओढून घेत नाही. हा महाराज मराठी माणसाचा हक्क आहे आणि त्याला न्याय मिळला पाहिजे. म्हणून महाराज आपले बांधव याच्यासाठी महाराज इथं पण आपल्या इथं उपोषण चालू आहे. आपले सगळा मराठा बांधव याच्या करता या कार्यक्रमामध्ये सहभागी आहे, सगळ्यांची मोलाची साथ आहे. पण महाराज सरकारला काय वाटेल आता तरी सगळं हे थांबेल आणि महाराज मराठी माणसं हटतील. सरकारला काय वाटतंय आता सगळं थांबेल, मराठी माणूस हटेल, मराठी माणूस हटेल, आरक्षणाचा वाद मिटेल तेव्हा सरकारला बरं वाटेल. पण महाराज ज्या वेळी हे सगळं थांबेल त्या वेळी महाराज मराठी वादळ उठून पेटेल, मराठी वादळ उठून पेटेल, त्याचं नाव जरांगी पाटील. काय जरांगी पाटलांनी एक वादळ आपल्या मराठी बांधवांच्या मनामध्ये बघा, ज्यावेळी मला वाटतंय माताडी कामगार त्या ठिकाणचे असणारे ज्यावेळी चळवळ पहिल्यांदा सुरू केली ते आमदार अण्णासाहेब पाटील त्यांनी महाराज या चळवळीसाठी आपला प्राण त्याग केला. जर कुणाच्या लक्षात असेल 1982 साली त्या माणसानं एक तर महाराज उद्याचा सूर्य मराठा आरक्षण घेऊन उगवेल, नाहीतर उद्याचा सूर्य मी बघणार नाही. आणि महाराज त्या माणसानं स्वतःच्या मेंदूत गोळी झाडून घेतली आणि मराठा आरक्षणासाठी प्राण त्याग केला. महाराज आता मराठा आरक्षण भेटलं ना तर त्या माणसासाठी खरी श्रद्धांजली असेल ते महाराज अण्णासाहेब पाटील. म्हणून ही चळवळ महाराज तेव्हापासून चालू झाली आहे आणि अजून सुद्धा आपल्या बांधवांसाठी न्याय मिळत नाही. याच्यासारखी शोकांतिका दुसऱ्या महाराज सगळ्या गोष्टींकरता ह्यांच्याकडे निर्णय आहेत. कोणतीही गोष्ट असू द्यात ह्यांच्याकडे अधिकार आहेत. लगेच कोणती गोष्ट महाराज जग इकडचं तिकडं हे रातोरात करू शकतात. काय हे सरकार आहे ना, रातोरात जग इकडचं तिकडं करू शकतं. मग महाराज आपल्या मराठी बांधवांना आरक्षण मिळायला एवढा वेळ का लागतोय? म्हणून महाराज या पाखंडी जगामध्ये, या पाखंडी लोकांमध्ये त्यांनी जी मुखवटा चढवलाय पाखंडाचा, ते पाखंड त्यांचं उतरवणं आणि आपल्या धर्माचं रक्षण करणं, धर्माचं पालन करणं अभंगाचं पहिलं चरण. त्यातलं खाल्लं, जमिनीतलं खाल्लं, सिंचनातलं खाल्लं, आरोग्य योजनेतलं खाल्लं, संडासा योजनेतलं बरं का, सगळ्यातलं खाल्लं महाराज, सोडलं खायला कमी नाही महाराज. पण ज्यावेळी आपल्या बांधवांच्या अधिकाराचा त्यांना न्याय मिळावा याची वेळ येते त्यावेळेस महाराज माणसं कुठं असतात? एवढी तळमळ चाललेली आहे, एवढ्या लोकांच्या वेदना आहेत, एवढ्या लोकांचा आक्रोश आहे महाराज. लाखो नव्हे तर कोटी लोकांचं, करोडो लोकांची साथ आहे आपल्या मराठा बांधवांना. तरी पण महाराज ज्यावेळी बघा माणसं फक्त आपल्या घरातल्यांचा विचार करतात, आपल्या स्वतःचा विचार करतात. पण महाराज स्वतःचा विचार कुणीही करतं, नीट ऐका बरं का, स्वतःपुरता विचार कुणीही करतं पण अखंड जगताच्या कल्याणाचं काम ज्यांनी हाती घेतलं ते जरांगे पाटील आहे. काय महाराज त्यांनी विचार केला नाही की आरक्षण फक्त आरक्षण मिळावं, आरक्षणासाठी लढा उभा केला. पण त्यांच्या घरातील परिवारातील लोकांना कोणत्या संकटाशी सामना करावा लागतोय. अनेक विरोधक त्यांना बनले, अनेक महाराज प्रसंग त्यांच्यावर आले. पण महाराज त्यांच्या घरातली लहान लहान मुलं सुद्धा एवढी गुणी आहेत, एवढी हुशार आहेत. त्यांचा मुलगा म्हणला वडिलांना की बाबा
तुम्ही जगाच्या कल्याणाचं बघा, घर मी एकटा सांभाळतो, घराची चिंता करू नका, अशी लेकरं महाराज जन्माला यावीत बरं का. काय की त्यांचा मुलगा म्हणतोय बाबा तुम्ही जगाचं बघा, मी घरचं बघतो, अशी मुलं जन्माला यावीत. नाहीतर महाराज आपलं झालंय काय, आत्ताच्या महाराज तरुण पिढीनं जागा होणं गरजेचं आहे. काय म्हणते मी, आपल्याला मराठा आरक्षण हवंय, आरक्षण हवंय, पण आरक्षणासाठी महाराज तरुण पिढीनं जागा होणं गरजेचं आहे. आता झालंय काय, तरुणांचं. म्हणून महाराज एक गोष्ट लक्षात घ्या, आजचा तरुण आणि उद्याचं भवितव्य जर आपल्याला घडवायचं असेल तर महाराज आपल्या तरुणांना व्यसन मुक्त होणं गरजेचं आहे. वाईट महाराज माणसांपासून दूर राहणं गरजेचं आहे. आणि महत्वाचं म्हणजे महाराज आपल्या तरुणांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणं गरजेचं आहे. महाराष्ट्र बदलल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे त्याच्या करता चालले. आपल्या घरोघरात आपला मराठी माणूस आपल्या मराठी मुलांच्या मनामध्ये आपल्या महाराज धर्माविषयी, आपल्या महाराष्ट्राविषयी, आपल्या मातीविषयी असलेला अभिमान, आपल्या लोकांबद्दलचं असलेलं प्रेम. महाराज एवढा लाखो करोडोनी समाज त्या माणसाच्या पाठीमागे, आपले मराठी बांधव करोडोनी एकत्र झालेत, संघटित झालेत. महाराज सरकारला जागेवर गप करण्याची ताकद सुद्धा, पण तरी पण आपल्या बांधवांमध्ये लढायचा आहे. पण कोणत्या मार्गाने, शांततेच्या मार्गाने, संयमाच्या मार्गाने. महाराज ही फक्त आपल्या महाराष्ट्रातली माणसं आणि महाराज आपली मराठी बांधवच करू शकतात. कारण एवढी मोठी महाराज ऐका, एवढी मोठी सभा झाली, छोटा जरी महाराज सभा असली ना तर त्याला महाराज 30 ते 40 पोलीस लागतात ना. पण विचार करा, त्या आंतरवाली सराटीमध्ये करोडोनी समाज होता, करोडोनी मराठी बांधव होते, पण एका पोलिसाची सुद्धा गरज लागली नाही. ही मराठ्यांची पावर आहे. मराठी माणसाची ताकद आहे की महाराज एक सुद्धा गोंधळ झाला नाही, कसला धक्काबुक्की नाही, कसला गोंधळ झाला का, झाला गोंधळ. छोटी सभा घेतली तर महाराज 40 पोलिसांना सुद्धा ते हँडल करता येत नाही. पण करोडोचा समाज त्या एका माणसाने हँडल केला, एका महाराज त्या मावळ्याने हँडल केला. एवढी ताकद महाराज. म्हणून आजचा फक्त एवढा 28 आहे, आजचा हा कीर्तनाचा कार्यक्रम याच्या करताय. आपली जी मराठी बांधव आहेत, आपली जी मराठी बांधव आहेत, ह्यांचा महाराज आपला हा लढाई हा किती वर्ष चालू आहे, किती वर्ष झाले आणि आता पुन्हा नव्यानं पेटून उठलाय. 2 महिने झालं महाराज तो माणूस आपल्या रक्ताचं पाणी करतोय. इथं महाराज आपल्या लोकांना चैन नाही. महाराज आपली सगळ्या लोकांच्या मनामध्ये दुःख आहे, वेदना आहेत. आणि महाराज एवढा समाज जिथं संघटित होतो, ही लढाई महाराज एक सांगू का, नीट ऐका बरं का, जाता जाता एक सांगून जाते. ही ताकद फक्त एकीची आहे. बघा, ही ताकद फक्त कशाची आहे, एकीची आहे. आपल्या सगळ्या मराठी बांधवांना फक्त कुठं आलं पाहिजे, संघटित झालं पाहिजे. महाराज सगळ्यांनी आपली एकी दाखवली पाहिजे, संघटित झालं पाहिजे. आणि एकदा का आपला मराठी बांधव, मराठा समाज संघटित झाला तर महाराज सरकारला काय, अख्खं जग झुकवण्याची ताकद आपल्यात आहे. फक्त आपल्या माणसांनी जरा धीर धरा. महाराज हालाकीची वेळ आहे, टोकाची भूमिका घेऊ नका. काही बांधवांनी महाराज ऐकायला मिळालं की आपल्या मराठा आरक्षणासाठी काही लोकांनी आपले प्राण त्याग केले, काही लोकांनी आत्महत्या केली. पण महाराज माझ्या भावांना हे सांगणं आहे की आरक्षण हे आपल्या हक्काचं आहे आणि न्याय झाला पाहिजे. आरक्षण आपल्याला नक्की मिळणार, पण जरा धीर धरा. आणि महाराज आपल्या जरांगे पाटलांना माझी विनंती आहे की त्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी. कारण महाराज 5 दिवस झालं माणूस अन्न पाण्याशिवाय, डॉक्टर चेक करून जातायत, डॉक्टर म्हणतायत की पाटील आम्हाला तुम्हाला चेक करण्याची परवानगी द्या. पाटील म्हणतात मी चेक करून घेणार नाही, मी पाणी पिणार नाही, हात लावून देणार नाही. महाराज विचार करा, या
आरक्षण चालू आहे, या उपोषणामुळे त्यांच्या किडनीवर, त्यांच्या हार्टवर त्यांचा बीपी लो होऊ शकतो, शुगर महाराज लो होऊ शकते. डॉक्टरांनी सांगितलं तरी पण महाराज स्वतःचा जीवाचा विचार न करता तो माणूस आपल्या आरक्षणासाठी रडतोय. महाराज खरंच तो छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे आणि या महाराज महाराष्ट्राचा मावळा आहे, महाराष्ट्राचा वाघ आहे. म्हणून या ठिकाणी या मराठा आरक्षणाबद्दल हा चाललेला जो आपला मराठा अमरण उपोषण सोहळा आहे, या ठिकाणी आपले जे मराठी बांधव आहेत, आपले बांधव महाराज उपोषण करत आहेत तेवढ्या उन्हात ताणामध्ये. आपल्याला महाराज 5 मिनिटं चालणं होणार नाही उन्हामध्ये. महाराज 10 मिनिटं आपण पाणी घेतल्याशिवाय राहू शकत नाही. महाराज सायन्स सुद्धा सांगतं की 7 दिवसाच्या वर माणूस बिना पाण्याचा राहू शकत नाही, त्याला पाण्याची गरजच असते. तरी पण महाराज आपल्या नसा नसामध्ये एक स्फूर्ती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा वास आहे की महाराज आज 5-6 दिवस झालं आपलं आमरण उपोषण चालू आहे आणि महाराज त्या रगामध्ये आग आहे की आरक्षण मिळावं. म्हणून या आरक्षणाच्या या त्यागभूमीमध्ये, त्यागभूमीच म्हटली पाहिजे महाराज, एवढा मोठा त्याग, एवढं मोठं त्याग इथं घडतोय. आपल्या मराठी माणसांची कळकळ, आपल्या मराठी माणसांच्या वेदना, महाराज बाकीच्या लोकांनीही याला साथ द्या. जातीवाद बाजूला सोडून एक माणूस म्हणून न्यायासाठी लढायला तयार व्हा आणि माणसाने एकत्र या. महाराज हा मराठी आरक्षण मोर्चा, मराठा आरक्षण हे मिळालं पाहिजे. म्हणून याच्याकरता हा आपला धर्म आहे. धर्मासाठी महाराज पाखंडी लोकांना उलटून लावणं म्हणून कीर्तनासाठी अभंग निवडलेला. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन आणि हे सोडून आमच्याकडे दुसरं काही काम नाही. अभंगाचं दुसरं चरण आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. आता एकच हातामध्ये काम आहे की आपल्या धर्माचा प्रसार, आपल्या धर्माचं रक्षण आणि आपल्या महाराज भगवंताच्या नामाचं बीज वाढवावे नाम. म्हणून 5 मिनिटं इकडे लक्ष द्या. जाता जाता एक सांगून जाते बघा, अत्यंत सुंदर असा प्रसंग आठवला. ज्यावेळी आपल्या जरांगे साहेबांच्या मुलीला प्रश्न विचारला की तुमचे वडील उपोषण करतायत, त्याच्याबद्दल तुला कसं वाटतंय, काय वाटतंय आणि तुला सरकारला काय बोलावंसं वाटतंय, त्यावेळेस महाराज ती लहान मुलगी म्हणते की दादा त्या साहेबांना विचारा, त्या सरकारला विचारा की ज्या वेळेस तुम्ही 4-4, 5-5 दिवस घरी जात नाही त्यावेळी महाराज तुमच्या लेकरा बाळांना कसं वाटतं. आणि आमचा बाप तर महाराज 2 महिने आमच्यापासून बाजूला आहे, त्या महाराज मुलांना कसं वाटत असेल. 2 महिने झालं महाराज त्यांची भेट नाही, गाठ नाही, बोलणं नाही. महाराज त्यांच्या पत्नीची महाराज काय दुःख असेल. महाराज तिला खरं महाराज मानलं पाहिजे की जगाच्या कल्याणाकरता आपला नवरा झटतोय. महाराज डोळ्यातलं अश्रू दाटून आले. महाराज डोळ्यात अश्रूंचा एवढा, डोळ्याकडे बघितलं ना, त्यांची मुलाखत पाहिली महाराज. केवळ त्यांना वाईट वाटू नये. आपलं जर महाराज आपल्याला रडताना बघितलं, आपल्याला जर समोर बघितलं तर महाराज त्यांचा लढण्यामागची क्षमता कमी होईल. याच्यासाठी महाराज त्यांचा परिवार त्यांच्या समोर गेला नाही. 2 महिने झालं महाराज तो परिवार महाराज जरांगे पाटलांपासून दूर आहे. त्यांना कसं वाटत असेल विचार. म्हणून महाराज खरंच त्या आईच्या पोटी जन्माला आलेले जरांगे पाटील खरंच महाराज आत्ताच्या या युगामध्ये आपल्या महाराष्ट्रासाठी खरंच ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे होते, राजांनी महाराज स्वराज्य प्रस्थापन करण्याची शपथ घेतली. राजे लहान होते. जिजाबाई साहेबांना विचारतात, आई साहेब स्वराज्य स्थापन करायचे, स्वराज्य स्थापन करायचे, कशा करता करायचंय, स्वराज्य स्थापन करायचंय. राजे तुम्हाला स्वराज्य स्थापन करायचंय, राजे तुम्हाला काय करायचंय. तर या
महाराष्ट्रातील लोकांना स्वराज्य स्थापन करायचंय, पण नक्की काय करायचंय तर राजे, तुम्हाला या देशातील प्रत्येक स्त्रीचा आदर करता आला पाहिजे. राजे, तुम्हाला बाया नाचवणारा नाही तर बाया वाचवणारा राजा व्हायचंय, बाया वाचवणारा राजा व्हायचंय. महाराज, आपल्या तर मुलींचा विचार कुणीही करतं, पण अख्ख्या जगतातील मुलींचा ज्यांनी विचार केला, माणसं म्हणतात महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या महाराष्ट्रामध्ये महाराज, या महाराष्ट्रामध्ये जर मंदिरावर कळस ज्यांच्यामुळे ते दैवत माझं छत्रपती शिवाजीराजे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून उपस्थित व्यासपीठावर गेले 2 तास झाली ही आमची मंडळी. महाराज, तुमच्या समोर मी काहीतरी बोलावं म्हणजे मज पामराय काय थोरपण, पायाची वाहनं पाय बरी. तुम्ही सगळेजण माझ्यापेक्षा वयोवृद्ध आहात, ज्ञानी आहात, श्रेष्ठ आहात, आणि तुमच्या पुढे मी काहीतरी बोलावं म्हणजे महाराज एखाद्या लहान मुलानं बोबडं काहीतरी बोलावं आणि त्या मोठ्या माणसाने कौतुकाने ऐकावं. महाराज, तुम्ही सगळ्यांनी शांत चित्ताने ऐकलं. उपस्थित व्यासपीठावर माझी जी प्रेमाची मंडळी असतील, त्याचबरोबर या कार्यक्रमाला मला ज्यांनी आमंत्रित केलं ते आदरणीय आमचे लाडके सुभाष भाऊ